गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्रीरामचंद्राय नमः। गताध्यायी निरूपण झाले, श्रीरामे दूता धाडिले, तयाने गुप्त रूपे श्रवण केले, ते निवेदिले परस्परा। तुमच्यामुळे लक्ष गेले नाही। मग आपुले गृही जाऊना, सकळ दुती केले शयना, ही तुके झाले असे कथन, आता ऐका पुढती। शेष म्हणे वात्स्यायना, ऐके स्वस्थ करोनी मना, प्राप्त काळ उठोनी रघुराना, करी स्नानादी कर्माते। पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दासुका। सकाळी उठल्याबरोबर देवाचं नामस्मरण घ्या। कोणत्या देवाचं नाव घ्या म्हणजे प्रभू रामचंद्र, नाही का? देवाचं नाव घ्यावं उठल्याबरोबर, कारण का आपल्या डोक्यात अनेक विचार असतात। मन केंद्रित करून एकत्रित करून देवाचं नाम स्मरण करावं, त्याच्यामध्येच खरं यश आहे। अशा प्रकारे वाच्य नाही का त्या ठिकाणी आपल्या शरणावर घ्या। नित्य कर्म झालिया वनी, सुवर्णादी दाने करी, मग येऊनी सभे माधारी, सिंहासनी बैसला। आता या ठिकाणी प्रभू रामचंद्राबद्दल सांगताय नित्य नेम काय असतं बाबा? सकाळी स्नान, उठणे, देवपूजा करणे आणि दानधर्म करायचा, आणि प्रत्येक प्रभू रामचंद्र आपल्या सभेमध्ये बसले आणि सभेमध्ये काय चालले ते वृत्तांत ऐकण्यासाठी प्रभू रामचंद्र सभेमध्ये येऊन पुढे काय झालं सांगू लागले। येऊन या राम दर्शन, सकळ बैसती सभाजना, भरत आणि शत्रुघ्न, सामरे ढाळीती रामावरी। प्रभू रामचंद्र आपल्या सिंहासनावर बसले, नाही का? सभा भरलेली आहे, ऋषीमुनी आले, त्या ठिकाणी भरत आणि लक्ष्मण दोघे आहेत। तिसरा कुठे गेला? घोड्याच्या पाठीमागे गेले। शत्रुघ्न हा घोड्याच्या पाठीमागे गेला होता। त्याचबरोबर भरताचा मुलगा, नाव काय त्याचं? पुष्कर। पुष्कर, भरताचा मुलगा पुष्कर, तोही रथामागे आहे, घोड्यामागे आहे। चतुर सैन्य आहे, रथ, घोडे, हत्ती, पायदळ, अशा प्रकारे ते त्या ठिकाणी घोड्याच्या मागे आहेत। आणि इथं प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसलेले आहेत, त्यांना चांबरमध्ये वारा घालतायत, अशी सेवा त्यांचे भाऊ करतात। घोडा सोळायच्या आधीची कथा। नाव आहे तुमची? चोपदार ललकारत, भात बंदी जन स्तुती करत, मंगल वाद्य वाजती बहुत, सकळा आनंद पयासे। अशा प्रकारे प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसले, लक्ष्मण आणि भरत वारा घालतायत, अशी सभा घनदाट भरलेली आहे। आणि त्याच्यात पुढे काय झालं ते सांगतात। वसिष्ठादी ऋषीश्वर, सुमंतादी प्रधान थोर, तैसेची बैसले सकळ वीरा, तये सभे माधारी। आणि त्या सभेमध्ये सर्व ऋषी आहेत, ऋषी आहे, नाही का? सभा घनदाट भरले, अनेक ऋषीमुनी आणले, आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसले असताना अनेक ऋषींचा मेळावा त्या ठिकाणी बसला म्हणतात। तव दूत पातले साही जना, तया ते बाहेर रघुनंदन, मग एकांती नेऊन पुसता झाला तया ते। आता सभा भरलेली आहे, परंतु कालच्या आपण ऐकलं की रामाने काय केलं होतं? 6 दूत माझ्या गावात पडले होते अयोध्यानगरीमध्ये। कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं आपल्यासाठी, तर त्या 6 जणांनी जे काही बातमी आणलेली आहे, कारण आपण काय ऐकलंय, पहिल्यांदा काय झालं, दुसऱ्यांदा काय केलं, तिसऱ्यांदा, अशा प्रकारे या 6 जणांना रामाने काय घेतलं? बोलू घेतलं, पण सगळं नाही बोलले, एका बाजूला घेतलं। कारण काय, कोण काय चांगलं बोलतो, वाईट बोलतो, त्यापेक्षा त्या 6 जणांना प्रोग्राम बाजूला घेतलेले आहे, आणि प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली, कोण काय म्हणा हे मला सांगा म्हणत आहे। हे दूत हो संपूर्ण, माते काय म्हणती जना, कैसेची सीते लागून, वर्णिती की निंदिती। आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्राच्या 6 जणांना विचारायला सुरुवात केली। बाबा आता तुम्ही गावात गेले, फिरलं, आणि काय चौकशी केली, कोण कोण काय म्हणतं, कोण आमची स्तुती करतंय, कोण आमची निंदा करतंय। कारण काय जगामध्ये चांगल्याची स्तुती होते, चांगली निंदा पण करतात, नाही का? कारण काय आपल्याला माहिती आहे की चांगल्या झाडावर लोक दगड मारतात, बाबले पुढे दगड मारत नाही, तसं चांगल्याची निंदा करतात। तसं या ठिकाणी प्रभू रामचंद्र विचार, बाबांनो कोण कोण काय काय म्हणून मला सांगा, असं 6 लोकांना प्रभू रामचंद्र विचारतात। पुढं आमुचा प्रधान अधिका प्रती, नगर जन काय म्हणती,
ते निवेदामद प्रती निर्भय मन आणि करुणिया. अशा प्रकारे प्रोग्रामच्या तर त्या 6 जण विचारतात काय ना आमच्याबद्दल प्रधानाबद्दल त्या सीतेबद्दल काय काय म्हणतात आणि ते निर्भयपणे काही घाबरायचं नाही जे जे बोलले असतील ते तुम्हाला निवेदन करावं अशा प्रकारे पूर्वांचंद्र त्या 6 सेवकांना बोलतात. ऐकोन या रामवाणी 5 जण वदती हस्त जोडणी निशी माझी आम्ही फिरोणी श्रवण केले स्तुती आणि अशा प्रकारे प्रभुरामचंद्राने विचारलं त्यापैकी 5 जणांनी काय सांगितलं किंवा देवा तुमचं कौतुक लोकांनी फार केलं म्हणले सीतेचं आणि तुमचं आणि अत्यंत आनंदाने लोक राहत आहेत. अशा प्रकारे 5 लोकांनी प्रभुरामचंद्राबद्दल काय काय लोक बोलले ते आम्हाला सांगितले. हे प्रभो श्रीराम देवाधिदेव आपुल्या चरणी ठेवणी भाव नगरवासी जन सर्व कीर्ती आपुली गाता. आणि अशा प्रकारे 5 जण सांगायला सुरुवात केली. आम्ही फिरलो घरोघरी गावोगावी गेलो आणि तुमचं गुणगान ऐकलं. बरेच लोक तुमचं गुण गातात नाही का. अशा प्रकारे त्या 5 जणांनी प्रभुरामचंद्रांना जे जे ऐकलं होतं लोक ऐका बोलले होते ते त्यांना सांगू लागले. जेथे तेथे नारी नर यशवर्णिती समग्र की सूर्यवंशी रघुवीरा धन्य नृपवर श्रीराम. सूर्यवंशामध्ये जन्मले प्रभुरामचंद्र खरे धन्य धन्य म्हणले. कारण का त्याने एवढा पराक्रम केला. सुटला रावणाला मारलं राष्ट्रला मारले आणि अशा प्रकारे अत्यंत म्हणजे प्रभुरामचंद्र जे गुणगान आहे त्या 5 जणांनी कुठं कुठं काय काय ऐकलं ते प्रभुरामचंद्र सांगू लागले. सगराधिका संपूर्ण पूर्वी झाले कीर्तिमान तयाहुनी रघुकुळ भूषण कीर्ती गाजे आपुली. त्या रघुकुळ तिलकाची कीर्ती फार वाढली म्हणले आता. कारण का तुमचं कार्य अलौकिक आहे आणि त्यामुळे सगळ्या जगतामध्ये गावामध्ये तुमच्या कीर्तीचं गुणगान करतात. अशा प्रकारे 5 जणांनी प्रभुरामचंद्राला सांगितलेलं आहे. जयाचे कृपे करुणा कृतार्थ झाले प्रजाजन अकाळी कवना नसे मरण दुःख दारिद्र्य अहो, त्या पडाले. रामाच्या राज्यामध्ये कोणा मरण नव्हतं कारण रामजवळ आहेत ना. ज्याचा राम गेला तो संपला. जिथं रामजवळ आहे त्याला मरण आहे. तर त्या अयोध्येमध्ये त्या लोकांना मरण सुद्धा नव्हतं. अशा प्रकारे अत्यंत सुख समाधानाने आनंदाने लोक राहत होते म्हणतात. जैसी चंद्र सभा सकळ जगी प्रकाश निर्मळ अथवा भागीरथीचे जळ पृथ्वीवरी पसरले. त्याप्रमाणे चंद्र आहे शीतल चंद्र आहे सगळ्यांना शीतल चांगलं देतं किंवा भागीरथी म्हणजे गंगा नदी आहे सगळ्यांचं पाप धुवून काढते. त्याप्रमाणे पूर्वांचंद्र तुमचं कौतुक आहे तुमचं गुणगान आहे. अशा प्रकारे त्यांनी बोलू लागले. तैशा परी तव कीर्ती पसरली सर्व जगती ब्रह्मादेव स्तुती करीती अति आनंदे करुणिया. अत्यंत आनंदाने सगळे देवदेवता सुद्धा तुमचं वर्णन करतात. या नगरामध्ये जे जे लोक आहेत ब्राह्मण असो ऋषीमुनी असो हे सुद्धा तुमच्या गुणाचं कौतुक करतात. अशा प्रकारे त्या 5 जणांनी प्रभुरामचंद्राला सांगितलं म्हणतात. घरी गुप्त राहून आम्ही सकळही केले श्रवण आपणावर नीती प्रजाजन वारंवार सर्वही. अहो आम्ही गेलो प्रत्येक घराजवळ गुप्तपणे गेलो नाही का कोणा न करता आणि लोक ऐकामध्ये ते ऐकलं. खरोखरच प्रत्येक जणांनी रामाचं जे काय कौतुक केलं ते सगळे त्या ठिकाणी आम्हाला सांगू लागले. आई सेवदती 5 दूत होऊन या आनंद भरित 6व्याकडे श्रीराम अवलोकित तव मुख म्लान दिसे. अशा प्रकारे 5 जणांचं कौतुक ऐकलं. 5 जणांचे जे ऐकलं ते प्रभुरामचंद्राला सांगितलं आणि रामाचे ऐकून घेतलंय. आता 6वा निवांत बसला चोरखाने करून नाही का. आणि मग रामाचं 6व्याकडे गेलं. अरे म्हणजे तू निवांत बसला म्हणे काहीतरी बोल की म्हणले काय झालं तुझ्या मनात तू काय ऐकलं मला सांगावं असं 6व्याला प्रभुरामचंद्र विचारतात. राघव वदे तयाते सत्य वर्तमान सांग माते परिधैर्य न होय सांगावयाते रजके निंदिनी ती आता गोष्टी. तो रजक होता. रजक म्हणजे परीत होता जातीने परीत कपडे धुणार आणि त्याने खाली मानून घर बसला होता. आणि मग आम्हाला त्याला विचारलं अरे बाबा म्हणले त्या सगळ्यांनी सांगितलं म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तुम्ही काय बोल की म्हणले परंतु तू काही बोलला नाही. पुढे काय बोलला ते ऐका. पुनरूपी वदे रघुनंदन जरी न वदसी सत्य वचन
तरी शापीन तुझं लागून वजे आता अरे सत्वर प्रभू रामचंद्राने विचारलं त्याला, अरे बाबा काय ते खरं सांग, एकतर घाबरू नको, भिवू नको, तुला काय कुठं धोका होणार नाही, काय नाही, सत्य जे सांग, नाही का. आणि खरं सांगितलं तर त्याचं काय तुला भेट काही कारण नाही का. आणि जर का तू सांगितलं नाही खरं तर तुला मी शाप देईल बरं का. म्हणून रामाने त्याच्याकडून खरी माहिती काढायला सुरुवात केली आहे. आईसे कोणी क्रोधवाणी दूत बोले भय करोणी शब्द नये मुखातुनी काटे थरथर ते अहो, डवा. जेव्हा रामाने विचारलं काय ते खरं खरं सांग म्हणले, तू काय घाबरू नको, आणि जर का खरं सांगितलं तुला मी शाप देईल. तो थरथर कापाला घाबरला. काय आले जरी काय असलं तर रामाने धीर दिला ना सांगायचं, तरी पण तो घाबरला. अशा प्रकारच्या प्रार्थनेची अवस्था झाली म्हणतात. श्रीरामा आपुली कीर्ती रावण वधाती वर्णिती परिराक्षस गृही सीता सती राहिली मनोनी निंदा होया. आणि मग त्या पंडाला सांगायला सुरुवात केली, म्हणजे देवा म्हणजे तुम्ही चांगलं कार्य केलं, म्हणजे रावणाला मारलं, राक्षस मारले खरं, परंतु लोक असं म्हणतात, पर्यटन म्हणतात लोक म्हणतात, काय म्हणजे लोक, अहो म्हणजे सीता म्हणजे त्या राक्षसा म्हणजे रावणाच्या केलेमध्ये 6 महिने होते म्हटले. आणि अशा प्रकारे सीतेबद्दल लोक बोलतात, असं पर्य बोलतो. काल मध्यरात्रीच्या समयी रजक गृही गेलो पाही तयाची स्त्री परगृही राहिली होती एक दिन. आणि त्या दृष्टीवर सांगायला की त्या पडद्याची बायको एक दिवस आपल्या माहेरला गेली होती म्हणले, आणि माहेरला गेल्यामुळं त्या ठिकाणी तू माहेरात का गेली, काय जर राहिली, मी विचारपूस करू लागला, काय काय विचार आपल्या पत्नीला तो शेवक सांगू लागला. पुढं ती येता परतून क्रोध आला तया लागून रात्री ती जशी करी ताडना मने जाई गृहातून. आता जो 6वा जो शेवक होता त्याने जे पाहायला ऐकलं ते सांगायले म्हणजे पडद्याने काय केलं म्हणजे आपल्या बायकोला बोलू घेतलं, तू इतके दिवस काढायला म्हणजे तुला बाहेरला, तू लवकर यायला पाहिजे होतं, आणि उशीर केला म्हणून तू तावडतो परत जा, राहू नको येतं. आणखी काय काय बोललं ते पुढच्या वेळी सांगतील. मग वदे तयाची जननी काताळीसी अपराधा वाचोणी निरापराधे मारिता जनी तुझशी मूर्ख म्हणतील. आणि अशा प्रकारे अपराध नसताना शिक्षा करणं लोक तुला मूर्ख म्हणतील, काही अपराध नाही, आणि नसताना बोलणं ते वाईट आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पलटाबद्दल त्याचा शिवक काय सांगतो रामाला. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. मग वधे तयाची जननी काताळीसी अपराध वाचुनी नीर अपराध मारी तजनी तुझसी मूर्ख मदतीड. कथेचं अनुसंधान इथपर्यंत कथा आलेले 6 नंबरचा दूत रामचंद्रांना सांगू लागला, रामा ती परीट जो रजक आहे ती आपल्या बायकोला मारत होता, ती एक दिवस माहेरी गेली होती, का गेली म्हणून तिला मारित होता. आणि त्याच्या आईने सांगितलं, बाबा लेकराला का मारायला, दुसऱ्याचं लेक माहिती तुझ्या घरी नांदायला आले, काय विनाकारण तिला मारायला लागला. आणि विनाकारण जर स्त्रीला मारत असतील तर बाकीची लोक तुला मूर्ख म्हणतील, असं ती आई त्या परिटाला रचकाला बोलू लागले. आणि होशील अन्यायी राम शिक्षा करील पाही ऐसे ऐकून लवलाही रजक वधे ती येते. आणि त्यांनी सांगितलं रजकाच्या आईनं काय मारायला लागलं विनाकारण. आता अयोध्येचा राजा राम आहे आणि रामचंद्राला अन्याय सहन होत नाही, त्याच्यामुळे तू जर स्त्रीवरती अन्याय करत असेल तर राम तुला दंड करील, राम मारील, असं बोलल्यावर रजक काय बोलू लागला. काय वध सीमाते मी कैसी ठेवू येते परघरी राहिल्या सीते परघरी राहिल्या स्त्री ते कोण ग्रही रक्षीर. आणि त्या रजकाने सांगितलं, मी कसं ठेवू हिला, ही माहेरला गेली न विचारता गेली, दुसऱ्याच्या घरी राहिली, पुन्हा मग मी आपल्या घरामध्ये कसं घ्यायचं सांग. रावण ग्रही लंकेस सीता राहिली बहुत दिवस ते आणली ग्रहास तैसा राम मी नव्हे. आणि त्या रजकाने सांगितलं, मी काय राम आहे का म्हणले. त्या रामानं त्याची बायको राक्षसाच्या गावामध्ये लंका नगरीमध्ये अशोकवनामध्ये ठेवली, आणि 6 महिने होती, एक नाही आपली माझी बायको 1 दिवस गेली तरी मी घरात घेईन, आणि 6 महिने त्यानं अशोकवनामध्ये ठेवली.
मग पुन्हा रामानं ते अयोध्येमध्ये घेतली, घरामध्ये घेतली. तसा मी काय राम आहे का म्हणले असं तो बोलू लागला. पुणा पुणा ऐसे वदोन स्त्रियसी करिताडन तेव्हा जसे आला क्रोध धरून की वधावे रजकाशी. आणि रामा तो असणारा रजक पुन्हा 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 तुमचं नाव घेऊन बोलत होता, तुम्हाला नावं ठेवत होता. मला लय राग आला होता, त्या रजकाला जाऊन मारावं असं मला वाटलं होतं, पण तुमची आज्ञा आठवले. आपुल्या आज्ञेचे स्मरण झाले म्हणून क्रोधा आवरीले. परी म्हणा माझी दुःख वाटले तीन बोलवे माझे. रामा मला खूप दुःख झालं होतं, त्या रजकाला मारून टाकावं एवढा राग आला, पण तुमची आज्ञा होती कुणाला काही बोलायचं नाही, गपचूप जायचं आणि कोण काय बोलतं एवढं ऐकून घ्यायचं. म्हणून मी गप बसलो. असं तो दूत बोलू लागला. आता कराल आज्ञासी तरी मारून येतो तयासी. रजेक महापाप राशी असे शिक्षेशी पात्र तो. त्या दूताने सांगितलं रामा आता जरी तुम्ही आज्ञा केली तर आताच्या आता जाऊन त्या रचकाला मारून येतो म्हणले. पापाचं ढिगारा त्याच्यापाशी आहे, पाप राशी आहे. रामाला नावं ठेवतो, रामाची निंदा करतो, त्यामुळं पाप त्याच्यापाशी साचलंय आणि मारण्याच्या योग्यतेचं झालाय असं दूत बोलू लागला. आता पुल्या येईल विचारा तैसे मलसी आज्ञा करा. ऐसे ऐकून रघुवीरा दुःख वाटले अपार. आणि रामचंद्राला त्या दूताने सांगितलं रामा आता तुम्ही जशी आज्ञा म्हणसाल तशी, तुम्ही जर आज्ञा दिली तर आताच्या आता त्या रजकाला जाऊन मारून येतो. रामचंद्राने ऐकलं त्याचं बोलणं आणि स्वतःच्या मनाला दुःख वाटलं. दीर्घ श्वासोच्छ्वास टाकून राम पडला मूर्छा मान. ते पाहोने आपण घालती चार सकळीक. आणि अशा प्रकारचं एकांतामध्ये रामचंद्र होते. फक्त राम आणि 6 जण एवढीच रामचंद्राच्या जवळ होते. आणि त्या 6व्या व्यक्तीचं दूताचं बोलणं ऐकल्यावर रामचंद्राला मूर्छा आली आणि आसनावरती रामचंद्र आसनावरून खाली पडले, मूर्छित पडले. त्यावेळेस 6 जण धावले, रामाला वारा घालू लागले. सावध होऊन एक किंचित आज्ञा करी चार प्रत की भरता जागी त्वरित पाचारावे या स्थानी. आणि त्यावेळेस रामचंद्राने सावध झाले, त्यांनी वारा वगैरे घातला, पाणी शिंपडलं. 6 जणांनी राम सावध झाले आणि रामाने सांगितलं भरताला बोलवा, कारण भरत युवराज आहे. राजा आणि युवराजा यांच्या आधिपत्याखाली राजकार्य पाहायचं असतं. त्याच्यामुळे त्याने सांगितलं रामचंद्राने दूताला तुम्ही जावा आणि भरताला पाठवून द्या. आज्ञा ऐकून आचार भरताजवळी गेले सत्वर. रामाज्ञा निवेदित तासाचार कैकई नंदन धावला. आणि ते दूत गेले, लगेच भरताच्या घरामध्ये गेले. भरताला सांगितलं तुम्हाला रामानं आत्ताच्या आत्ता बोलवलंय. असं ऐकल्याबरोबर भरत आहे त्या अवस्थेत मध्ये रामाकडे धावले. राजद्वारी येऊन पुसले द्वार पालागुनी की रामास टिकवण्या स्थानी ते मद सत्वर दाजिका. आणि भरत पळत पळत आला. राजद्वारामध्ये आल्याबरोबर द्वारपाळाला विचारलं राम कुठे आहेत, कुठं बसलेत, सांगा. मग द्वारपाळे झड करी तैसी दाविला अयुध विहारी. पडलास भूमीवरी मूर्छायुक्त होऊनी. मग द्वारपाळाने दाखवलं रामचंद्राला. भरताने पाहिलं तर राम जमिनीवरती मूर्छा येऊन चक्कर येऊन पडलेले भरताने ऐसे पाहिले. पाहून या भरत व्रतांत पुसे दूत प्रत. कवण्या दुःख्य राम मूर्छित पहिले असते भूमीवरी. आणि अशा प्रकारे रामचंद्र मूर्छित पडल्याबरोबर तिथले असणाऱ्या सेवकाला विचारलं दूताला रामचंद्र भरताने. म्हणले रामाला काय झालं, कशामुळे मूर्छित पडले. ऐकून या तयाचे वचन दूती कथिले वर्तमान. ते ऐकून कैकई नंदन बोले राघवासी ते काळी. आणि त्या भरतजींनी विचारलं दूताला, म्हणले काय झालं रामाला, चक्कर येऊन कस काय पडले, एवढे दुःख रामाला काय झालं, कशामुळे झालं. त्या दूतांनी सांगितलं की बाबा ही 6 जण आली होती, असं असं त्यांनी सांगितलं म्हणून मूर्छित पडले. मग ते ऐकल्यानंतर भरतजी रामाला काय म्हणतात. श्रीरामा राजीवने त्रास सुहास्यवदना कोमल घातला. तया रजका पामरा कोण सत्य मानिल. आणि भरतजींनी रामाला सांगितलं रामा
त्या एका व्यक्तीचं ऐकून त्याचं असणारं तुम्ही एवढं दुःख करून घ्यायला लागला. अहो कोण ऐकणार आहे त्याचं? त्यानं जरी अयोध्येमध्ये सांगितलं तरी कोण विश्वास ठेवणार आहे? असं भरतजी बोलतात. मूर्खे निंदिले म्हणून का करिता दुःख आपण तया लाग्या तवधीन निंदक दुष्ट पामराते. भरतजींनी सांगितलं रामा ते एक जण बोलला म्हणून स्वतःला का दुःख करून घ्यायला लागला? ती रजकाची काय पात्रता आहे तुम्हाला बोलायची? अहो आताच्या आता जाऊन त्याला मारून येतो. त्याला मारले की सगळं डागच संपत आहे. रामाचे अपराध निंदा केली म्हणजे पाप आहे त्याच्यापाशी म्हणून मारून येतो. आईचे बोलून या वचन क्रोध्या रक्त केले नयन तव भरती रघुनंदन भरता लागी सत्वरी. भरतजीला राग आला. आताच्या आता जाऊन त्या रजकाला मारून येतो म्हणून लाल भडक डोळे भरतजींनी केले. रामचंद्र थोडेसे सावध झाले आणि भरताला काय म्हणतात? अरे तयाचा हे अपराध बदले आपुले प्रारब्ध रजकाचा करणे वध हे योग्य नसे आपण. रामचंद्राने भरताला सांगितलं भरता त्या रजकाला मारून काय फायदा आहे? तर त्याचा अपराध नाही. ती बोललाय असू दे. आता ती बोललाय त्याला मारून पुन्हा दुसरा अयोध्येमधलं कोण बोलल? मग त्याला बी मारायचं का? सगळ्याला मारीतच सुटायचं का? आपलं प्रारब्ध आहे. आपलं प्रारब्धच आपल्याला दुःख भोगवत आहे. रामचंद्र सांगतात सूर्यवंशा माझी देख कौलनाचे अपकीर्ती कलंक तो घ्यावा या मीच एक उत्पन्न झालो त्या वंशी. भरता सूर्यवंशामध्ये अफाट राजे होऊन गेले आणि ते रुक्मांगद एकादशीसाठी पोराचं मुंडकं उडवलं. शिबिराजा पक्षासाठी मांस शरीराचं अर्पण केलं. असे राजे होऊन गेले सत्व संपन्न आणि कोणत्याही राजाला कसलाही डाग नाही. मीच या कुळामध्ये सूर्यवंशामध्ये उत्पन्न झालो आणि स्वतःच्या चरित्राला डाग लावून घेतला असं रामचंद्र बोलतात. गंगा यमुना संगम होता गंग उदकाशी काळी मयव तत्वता तैसे घडले मजसे आता सूर्यपुरा डाग लाविला. अरे गंगा यमुना सरस्वती त्रिवेणीचा संगम असावा आणि गंगेच्या पाण्यामध्ये काळं पाणी यावं. त्यावेळेस गंगेला डाग निर्माण होतो. काळं पाणी आहे म्हणून कोणी स्पर्श करत नाही. तसंच सूर्यवंशामध्ये मी जन्मलो आणि माझ्या चरित्राला डाग लावून घेतला. रामचंद्र बोलतात लयाची अपकीर्ती सगळी जाण तो जाणावा शवा समान जेने बांधिले कीर्ती सनन परलोक साधन तया घडे. अरे जो अपकीर्तीनं जगतो तो प्रेतासारखा आहे. अपकीर्तीपेक्षा मेलेलं बरं. आणि जो स्वकीर्तीनं जगतो त्याला परलोकामध्ये सुद्धा त्याचं यश गाजलं जातं. रामचंद्र सांगतात तरी मध लागला कलंक हेच वाट ते महादुःख आता मनसी विचार एक सुचला असे बांधवा. आणि रामचंद्रांनी सांगितलं भरता असं म्हणजे जी झालंय ती झालंय. आता या गोष्टीवरती पर्याय म्हणून माझ्या मनामध्ये एक विचार आलेला आहे ते तुला सांगतो. आपुला करावा प्राणघात किंवा सीता सोडावी अरण्यात ऐसे वधोनी रघुनाथ धडाणैनी अश्रुधारी. आणि रामचंद्राने भरताला सांगितलं दोनच पर्याय आहेत ही डाग संपवण्यासाठी. एकतर स्वतःचा जीव स्वतः द्यावा मरून जावं किंवा मग सीतेला वनामध्ये अरण्यामध्ये सोडून यावं. एवढाच पर्याय माझ्यापाशी शिल्लक आहे. रामचंद्र कैकई नंदन रजकाने निंदले म्हणून तयाचे भोले आपण दुःख कासया करावे. भरतजींनी बोलायला सुरुवात केली. रामा एवढं दुःख का करायला लागला? एक व्यक्ती बोलतोय. बोलणारच असतं लोकांचं काय बोलतच राहतात. त्याच्यामुळं एक जण बोलला म्हणून एवढं दुःख का करायला? भरत महाराज बोलतात तयाचे वचन न मानी कोणी दुष्ट वधडा मिथ्यमानी तयासी दंड करोनी कलंक घालवी तो आपुला. भरतांनी सांगितलं रामा त्यानं जरी अख्ख्या गावामध्ये केलं किंवा अख्ख्या गावामध्ये जरी बोलला तरी त्याचं कोणी ऐकणार नाही. त्याच्यामुळे तू काय खोटं बोलतोय त्याचं खरं कशावरनं म्हणायचं? आताच्या आता जाऊन त्या रजकालाच मारतो म्हणजे सगळा डागच मिळवून संपेल. भरतजी बोलतात ऐकोनी भरत वचन श्री रघुनंदने त्याला गुण रजक वदनाचे भाषण ते सकळ निवेदिले. आणि अशा प्रकारे भरत बोलल्याबरोबर रामचंद्रांनी त्या 6 नंबरच्या दूतानं जे सांगितलं होतं इत्यंभूत
त्या रजकानं काय काय बोलला होता ते सगळं रामानं भरतजींना सांगितलं. ऐकून यावदे भरत रजक बदल असे उचित परी लंकेहून येत सीत प्रत दिव्य करीविले सत्यत्वे. आणि त्यावेळेस अशा प्रकारचं भरतजींना ऐकल्याबरोबर भरताने सांगितलं की खरं बोललाय म्हणले रामा. पण मला सांगा, ज्या वेळेस लंकेहून तुम्ही माघारी येत होता त्यावेळेस सीतेची अग्नी परीक्षा घेतलेली आहे, दिव्य घेतलंय. हे या लोकांना माहिती आहे का? अयोध्येतल्या लोकांना काही माहिती नाही. त्यांना सीता ही पवित्र सती आहे, अग्नी परीक्षा तिने दिलेली आहे असं भरतजी बोलतात. बळादी देवी ते अवसरी शुद्ध शुद्ध सीता नारी ऐसी वरली उपरी आपण आणले ती येते. रामा तिन्ही देवाने सगळ्या देवलोकांनी साक्ष दिली. अग्नीमधून सीतेनं अग्नीमध्ये प्रवेश करून अग्नी परीक्षा दिली. चंद्र वंद्र इंद्र वरुण सगळ्यांनी साक्ष दिली. लक्ष्मण तिथं होता, हे लक्ष्मणाला सगळी गोष्ट माहित आहे आणि सगळ्या देवलोकांनी सांगितलंय सीता पवित्र आहे. स्वतः दशरथ आले होते तिथं आणि दशरथांनी सुद्धा साक्ष दिली की सीता पवित्र सती आहे आणि ती आहे म्हटल्याबरोबर तुम्ही तिला घरामध्ये घेतलंय असं भरतजी बोलतात. ऐसे असूनी रजके निंदिले आपण तयाचे सत्य मानिले आणि दुःख करिता वहिले हे मज वाटे आश्चर्य. रामा देव लोकांनी सांगितलं सीता सती आहे, पवित्र आहे. स्वतः तुमच्या वडिलांनी आपल्या वडिलांनी दशरथजींनी सांगितलंय, स्वर्गामधनं माघारी येऊन सांगितलंय सीता पतिव्रत आहे. चंद्र इंद्र वरुण यांनी सांगितलंय सीता सती आहे, अग्नी परीक्षा दिलेली आहे. ह्या सगळ्यांचं खोटं आणि त्या या कार्यजगाच तुम्ही खरं कसं म्हणायला लागलात असं भरतजी बोलतात. प्रमादी की स्तविली ऐसी आपुली कीर्ती त्रैलोक्यासी पवित्र असून सीतेसी लावी कलंक तो मूढ. आणि ब्रह्मादिक देव तिथं आले होते. युद्धकांडातला 68वा अध्याय वाचा. सगळे ब्रह्मादिक देव त्या अग्नी परीक्षेच्या वेळेस तिथं आलेले होते आणि त्या सगळ्या देवांनी सांगितले, ब्रह्मदेवांनी सांगितले सीता सती आहे, पवित्र आहे. त्या ब्रह्मदेवानं तुमच्या कीर्तीचं वर्णन केलं म्हणून तुम्ही सीतेला आणलाय आणि कोणी मूर्ख असणारा रजक एकटा बोलायलाय त्याचं काय मनावर घरात धरायला असं भरतजी बोलतात. सीता शुद्ध असे सर्वथा दुःख सांडी रघुनाथा भाग्य करून तत्वता गर्भिणी असे सती ते. आणि रामा सीता शुद्ध आहे, सती आहे, त्यामुळं जी काय दुःख आहे ते दुःख सोडून द्या. आता तर ती गर्भिणी आहे, तिच्या पोटामध्ये असणारं बाळ वाढत आहे असं भरतजी बोलतात. रीती सह वर्तमान सुखे राज्य करा आपण देह त्यागाचे दुचित वचन न बोले की सर्वथा. म्हणून रामा आता सीता सती आहे, गर्भवती आहे, तिच्या बरोबर संसार करा, अयोध्येचं राज्य करा. जी काही लोक बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. भरतजी सांगतात, आपण वाचून आमोच प्राण न राहती एक क्षण तैसीच झाले की आपणा वीन कैसी वाचन सर्वथा. रामा तुमच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. तुम्हाला जर काय झालं तर आम्ही जगणार नाही आणि जर तुम्ही आता आम्ही तुमच्याशिवाय आम्ही जसं राहत नाही तसं सीता तरी तुमच्याशिवाय कशी राहणार आहे. भरतजी सांगतात, दीपा माझी स्नेह नसता कैसे राहील प्रकाश करता देवी तुझ वीन रघुनाथा आम्ही राहू कैसे परी. अहो रामा दिव्यामध्ये जर तेल नसेल तर दिवा विझून जातो, प्रकाश येत नाही दिव्याला, तेल लागतं त्या दिव्याला चालण्यासाठी. तसं राम तुम्ही म्हणजे आमचा आत्मा आहे आणि तुम्ही जर सोडून गेलात तुम्हाला काय झालं तर आम्ही कसं जगणार. भरतजी बोलतात, नदी शुष्क होय जरी मत्स्य वाचतील कैसा परी माता मरे तबा कवरी कोण ममता करील. अहो नदी शुष्क, नदी जर आटून गेली तर मासं कसं जगतात, पाण्याशिवाय मासं जगत नाहीत. आई जर मेली तर आईच्या लेकरावरती आईचं प्रेम कोण देणार आहे सांगा रामा. तू आमचे जाता जीवन कैसे वाचतील प्राण रजके निंदिले म्हणून आयसे कोणी करील की. रामा तुम्हाला जर काही झालं तर आम्ही कसं जगणार आहे, तुमच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. अहो एका जणानं नावं ठेवली म्हणून असं कोण करतं. भरतजी बोलतात, आता आपण जानकी सहित सुखे चालवावे राजा प्रत मणी धरी अर्थ तो सोडून देई जे.
करा रामचंद्र, तुम्ही असणारा सीतेसहित आनंदानं राज्य करा, सुखानं आनंद उपभोगा, त्या रचकाचं काही मनावर धरू नका. भरतजी बोलतात, ऐशा ऐकून या वचन भरताशी वदे रघुनंदन, तू वदराशी उचित भाषण, तेने समाधान मज झाले. भरतजीचं बोलणं ऐकलं रामचंद्राने सांगितलं, भरता तुझं बोलणं ऐकून आनंद वाटला. सीता आली अग्नीतून, ती शुद्ध असे सत्य जाण, दैवाधिक केले स्तवन, तिच रागी शुद्ध म्हणून. भरतजी तुम्ही बोलता ते अगदी खरं आहे. सीता अग्नीतून आलेली आहे आणि जर सीतेकडे पाप असतं तर अग्नीनं जाळून भस्म केलं असतं, पण अग्नीनं सांगितलं त्यावेळेस सीतेला स्पर्श माझा झाला, माझं पाप संपलं. हे अग्नीचं वक्तव्य आहे. अग्नीनं सांगितलं जे काय माझं पाप होतं, सीतेचा स्पर्श झाल्याबरोबर माझं पाप संपलं. एवढी पतिव्रता पवित्र सती आहे आणि ती सीतेची साक्ष देव लोकांना दिलेली आहे. रामचंद्र बोलतात, परी लोक अपवादा कारणे मदसी, त्यागणे असे देसी, ऐके माझी वचनासी, बंधुराया तुझ्यान. म्हणून भरता ऐक म्हणले. आता लोकांचा अपवाद आहे. आज एक जण बोलाले, उद्या दुसरं बोलल, पुन्हा तिसरं बोलल. ह्या लोक अपवाद हरवण्यासाठी मला सीतेचा त्याग करावाच लागेल. रामचंद्र सांगतात, आता खळग घेऊन अथवा सीतेसी अरण्याप्रती सोडी नेऊन, आता खळग घेऊन अथवा सीतेसी अरण्याप्रती सोडी नेऊन माझे. असं म्हणले आता एकच काम करायचं म्हणले भरता, एकतर खडगे देऊन मला मारायचं, नाहीतर सीतेला अरण्यामध्ये सोडायचं. दोन्हीपैकी कोणचं बी तुला जमल ती कर. या दोहो तुम्ही उचित दिसील ते करी, ते अवश्य करी. आता ऐशा ऐकता राम वचन, भरत होऊन मूर्छायमान, भूमीवरी पावला पतन, दुःखित मनी होऊन. अशा प्रकारे रामचंद्राचं कठोर बोलणं ऐकलं भरताला चक्कर आली, जमिनीवरती मूर्छित पडला. नेत्री चालल्या श्रुधारा, अंग कापे थर थरा, वाटे आणि सुख सागरा, वळवानळे ग्रासिले. आयशा परी दुःखित होऊन पडलासे भूमी लागून, शेष मुख्य वासयन ऐकता झाला कथानक. अशा पद्धतीने शेष महाराजांनी वत्सेन ब्राह्मणाला ही कथा सांगितली. रामचंद्राचं बोलणं ऐकलं आणि भरत मूर्छित पडलेला आहे. इथपर्यंत कथा महाराजांनी सांगितले. पुरीला ध्यायी वाचतायन, शेष लागी करतील प्रश्न, तयाचे केले समाधान, ती कथा असे बहुगोड. आता पुढच्या अध्यायामध्ये ही सगळी कथा ऐकून वत्सेन ब्राह्मणाच्या मनामध्ये अजून प्रश्न येणार आहे. मग ते प्रश्न विचारतील शेष महाराजांना आणि शेष महाराज त्या प्रश्नाचं उत्तर देतील. ती कथा गोड आहे. तरी श्रोते धरून आवडी, कथा रासाची घ्यावी गोडी, तेने पात किता तळी, पळतील दश दिशा, दत्तदास वदे सकळा, ऐकत राघवाची लीळा, भव जागी तरुण प्रेमळा, भेटी होईल रामाची. इथे श्री पद्मपुराण पाताल खंडे ते समाचार समाधे राम अश्वमेधे शतपंचशतमोध्याय. श्री सीतारामचंद्र तू शुभम कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की